ए चल, तुला माहिती आहे ना कबुतरांना दाणे घालणं कायदेशीर गुन्हा आहे. चल बस. ते कबुतरांना दाणे दिल्यावर कसला गुन्हा म्हणत होतास रे? तू कबुतरांना दाणे देत होतीस? देत नव्हते ग वहिनी, फक्त बघत होते. देऊ पण नको. कबुतरांमुळे बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन तसंच ॲलर्जी पण होऊ शकते. तुम्हाला ना सगळ्या प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा त्रास दिसतोय. तसं नाही भाऊजी, कबुतराच्या विष्ठेतील धुळीत श्वास घेतल्याने संसर्ग पसरतो, ज्यामुळे फुफ्फुसांचे गंभीर आजार होतात, त्वचेचे विकार होतात आणि डोळ्यांना सुद्धा इजा उद्भवू शकते. हे जे आजूबाजूला सिमेंटचे जंगल उभं राहिलंय त्यातल्या धुळीतून श्वसनाचे आजार होतात, ते नाही दिसत वाटतं. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण, कचरा प्रदूषण, प्लास्टिकचं प्रदूषण हे सगळं कोण करतं? माणसंच ना. मग त्यांना कोण शिक्षा देणार? प्राणी पक्ष्यांना मानवी वस्तीत अन्न देण्याची काय गरज आहे? ते त्यांचं अन्न शोधण्यासाठी समर्थ नाहीयेत का? मानवी वस्ती हे जग आधी जंगल, डोंगर, पठार, नद्या, समुद्र, तलाव, पक्षी, कीटक, प्राणी ह्यांच्या मालकीची आहे. ही सो कॉल्ड मानवी वस्ती आपण निसर्गाला ओरबाडून उभी केली आहे. असो आपण भाडे करू आणि निसर्ग मालक, पण भाडेकरूंना सुद्धा जगण्याचं स्वातंत्र्य असायला राईट आहे ना. पण आपण दादागिरी करतोय त्यांच्याच घरात राहून त्यांच्या सोबतच. अच्छा, म्हणजे वाघ माणसांना मारतो ते चालतं, बिबट्या लहान मुलांना उचलून घेऊन जातो ते चालतो, साप चावल्यामुळे लोक मरतात ते चालतं, माकड, रानडुक्कर, हरिण, हत्ती, ससा यांनी शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं चालतं, म्हणजे निसर्गाच्या राखणदारांनी केलेलं सर्व चालतं. आपण काय? आपण तर भाडे करूच ना. एवढीशी मुंगी जरी चावली ना तरी आपण त्याला चिरडून टाकतो. बोंब दिसली मारा, साप दिसला मारा, रानडुक्कर दिसलं की मारून खाऊन टाकतो. हा, कोंबड्या, बकरे, मासे, गाय, साप, विंचू कोण खातं? माणूसच ना. हा माणूस नावाचा भाडेकरू पण काही कमी नाहीये. मग तू एक काम का नाही करत? 2-4 कबूतर घरात का नाही आणून पाळत, ज्याने तुला खरे प्रॉब्लेम कळतील. काढलं, ब्रह्मास्त्र काढलं. बघ कसं आहे ना, पाळायचं मलाही नाहीये आणि पाळू तुम्ही सुद्धा नका. आपला भारत भूतदयेवर विश्वास ठेवणारा देश आहे, पण थोडं ऍडजस्ट केलं पाहिजे ना. आणि कबुतरांकडे कोणत्या समाजाचा पक्षी नाही, तर फक्त पक्षी म्हणून बघायला हवं. मला वाटतं त्यांनी जंगलातच राहायला हवं. मला वाटतं इथे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार हवा. मला तर असं वाटतं प्राणी आणि पक्षी यांची जबाबदारी निसर्गानेच घ्यायला हवी. मला वाटतं आपण निसर्गाशी आत्ताच समन्वय साधला पाहिजे, नाहीतर विनाश पक्का.